पुढची एक धक्कादायक बातमी आहे पुण्यामधली, कारण पुण्यामध्ये एका जोडप्याने आंतरजातीय विवाह केला म्हणून या विवाह केल्याच्या नंतर या दोघांना सुद्धा बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि या मुलीचं चक्क तिच्या आईनं आणि भावानंच अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणाचा ऑनर किलिंगच्या दृष्टीने सध्या तपास सुरू करण्यात आला। या संदर्भातली माहिती खेड पोलिसांनी दिली। या दोघांचा आंतरजातीय विवाह 5 ऑगस्ट 2024 ला झाला होता आणि त्यांच्या लग्नाला 1 वर्ष होण्याच्या अगदी 2 दिवस आधी म्हणजे 3 ऑगस्ट 2025 ला या मुलीचं अपहरणही करण्यात आलं। सध्या त्या मुलीच्या पतीवरती उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी एपीआय स्नेहल राजेगुरव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बघूया। आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांना आणि माननीय पोलीस साहेब, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य व संपूर्ण पोलीस यंत्रणेला एकच आपल्या माध्यमातून विनंती करतो की माझ्या पत्नीचा व माझा प्रेम विवाहाच्या माध्यमातून त्यांना केवळ घरच्यांना पटत नसल्यामुळे आज ते आमच्या जीवितावर उठलेले आहेत व आम्हाला शिवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत। माझ्या पत्नीला कालपासून ते किडनॅप करून घेऊन गेलेले आहेत। तिचा काही कुठे आता पत्ता भेटत नाही। घटनाक्रम पाहता मला माझ्या पत्नीचं काही घातपात केल्याचा संशय येत आहे। मी आपल्या सर्व प्रसार माध्यमाच्या माध्यमातून एकच विनंती करतो की आपण मला न्याय द्यावा व माझ्या पत्नीला लवकरात लवकर शोधून सुखरूपपणे माझ्या हवाली करण्यात यावं। आपल्या खेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल आपल्याला एक तक्रार प्राप्त झाली, जे आपले फिर्यादी आहेत गोसावी 43 वर्षाचे। त्यांची असं तक्रार आहे की मागील 1 वर्षापूर्वी त्यांचा एका 28 वर्षीय महिलेशी आंतरजातीय विवाह झालेला आहे। तो आंतरजातीय विवाह असल्यामुळे तिच्या घरच्यांचा साहजिकच प्रथमतापासून त्यांना विरोध होता। काल त्यांनी 1:15 वाजता मुलीचे जे आई आहे, तिचा भाऊ आणि चुलत भाऊ आणि काही 10 ते 15 अनोळखी इसमांनी तिला सासरी जाऊन तिला तिथून तिला जबरदस्ती तिची इच्छा नसताना तिला सोबत घेऊन गेलेले आहेत आणि फिर्यादीला मारहाण देखील झालेली आहे। आतापर्यंत आपण या मुलीचे पीडिताची आई, तिचा भाऊ, चुलत भाऊ आणि एक 10 ते 15 अनोळखी इसमांवरती गुन्हा